प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। चलो चलो। जय शिवराय मित्रांनो, मी शिवदत्त शिंदे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण जाणार आहोत किल्ले कोथळीगडावरती। काल रात्री आपण विराम या गावामध्ये आमचा मित्र यश याच्याकडे मुक्कामासाठी थांबलो होतो। त्यांनी आमची व्यवस्थित जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली, त्यामुळे पुन्हा एकदा त्याचे धन्यवाद। तर आता सकाळचे 8-8:30 वाजलेले आहेत। आपण आता निघणार आहोत किल्ले कोथळीगडाकडे। चला तर मित्रांनो, आपला प्रवास आज कसा होतो आपण बघूया। मित्रांनो, मराठ्यांच्या रक्तरंजित इतिहासाचा साक्षी देणारा किल्ला म्हणजे किल्ले कोथळीगड। चला तर आपण या किल्ले कोथळीगडाविषयी थोडक्यात जाणून घेऊया। मित्रांनो, कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। किल्ल्यावर येण्यासाठी 2 वाटा आहेत। एक आपण कर्जत मार्गे किल्ल्यावरती येऊ शकतो आणि दुसरं विराम या गावामधून सुद्धा आपण किल्ल्यावरती येऊ शकतो। परंतु विराम या गावातली वाट थोडीशी जास्त अंतराची असल्यामुळे इकडनं जास्त ट्रेकर्स येत नाही। मित्रांनो, हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून किल्ल्याची उंची 472 मीटर इतकी आहे, तर चढाईची श्रेणी बिकट समजली जाते। मित्रांनो, किल्ल्याचा इतिहास असा की शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यासाठी करत असत। संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते। नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा जमा करण्यासाठी जवळ एक गावात गेला होता। गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला। शिवकाळात स्वराज्याचा मुंशी असणारा काजी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता। त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडावर प्रवेश दिला आणि त्यांनी गडावरचे सैन्य कापून काढले। हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली। फितूर झालेल्या काजी हैदरला 70,000 रुपये बक्षीस देण्यात आले। नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला परत जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। या प्रयत्नात त्याचे सर्व सैन्य कापले गेले। अशा प्रकारे या कोथळीगड किल्ल्याचा इतिहास आपल्याला आढळतो। मित्रांनो, आपण वांद्रे या गावामधनं समोर आलो। समोर आल्यानंतर इथं नाकिंदा पॉइंट म्हणून एक ठिकाण आहे, त्याला तुम्ही नक्की भेट द्या। बघू शकता माझ्या पाठीमागे। तुम्ही इथं आल्यानंतर या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि नंतरच इथनं समोर कोथळीगडाला जा। इथं रस्त्यात थोडंच वरती 5-10 मिनिटं अंतर पार करून आल्यानंतर हा पॉइंट आहे। नक्कीच बघण्यासारखा व्ह्यू आहे, तुम्ही हा बघा आणि नंतरच कोथळीगड बघा समोर। मित्रांनो, आपण आता हा पॉइंट बघितला आणि आता लगेच आपण समोर कोथळीगडाकडे जातो आहोत। बघू शकता पूर्णपणे जंगलाचा रस्ता आहे जाण्यासाठी।
मित्रांनो, आपण या रिबिनच्या सहाय्याने समोर कोथळेगडाकडे जाऊ शकतो, पण पाऊस असल्यामुळे रस्त्यावरती पूर्णपणे शेवाळ झालेलं आहे, त्यामुळे इथं खूपच पाय सटकत आहे. त्यामुळे प्रत्येक पाय काळजीपूर्वक टाकावा लागतोय. इथं समोर आल्यानंतर गडावर जाण्यासाठी मार्ग दिलेला आहे, परंतु आपण या मार्गाने न जाता दुसऱ्या मार्गाने जाणार आहोत, कारण जास्तीचा पाऊस झाला असल्यामुळे हा मार्ग जाण्यासाठी खूप रिस्की आहे असं येथील मित्रांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे आम्ही दुसऱ्या सोप्या मार्गाने गडापर्यंत जाणार आहोत. चला तर आपण पुढे जाऊया. मित्रांनो, आपण वांद्रे गावाच्या थोडं समोर गाडी पार्किंगला लावली आणि पार्किंगला लावून आपण समोर निघालेलो आहे आता किल्ल्याकडे जाताना काही आपले मित्र सोबत आले होते, दिनेश, किरण, तसंच यश आपल्या सोबत, म्हणजे इथपर्यंत सोडायला आले होते. म्हणजे सह्याद्रीत मैत्री व्हायला वेळ लागत नाही, हे तर जिवंत उदाहरण तुम्ही बघू शकता. आपण आता 1 ते 1.5 तासात किल्ल्यापर्यंत पोहोचू. हे मित्र आम्हाला गावापासून 5-6 किलोमीटर गाडीवरती आमच्या सोबत आले आणि त्यानंतर अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्हाला सोडण्यासाठी आले, पण काही कारणास्तव त्यांना काम असल्यामुळे ते वापस जात आहे. तर इथनं समोर आपला प्रवास आपण सुरू करूया. त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला त्या मार्गाच्या सहाय्याने, आणि पाठीमागे बघू शकता 2 कुत्रे सुद्धा आमच्या सोबत आहे, ते आम्हाला योग्य मार्ग दाखवतील. चला तर मित्रांनो, आपण समोर जाऊया. चला, बाय बाय. करतो फोन, काय अडचण आली तर वरती आल्यावर फोन करा मग. हो, चालेल. बघू शकता आमच्या सोबत आमची काही साथ सोडत नाही. आता थोड्या वेळापूर्वी गोष्ट अशी झाली की आमच्या बॅगा बघून माकडं आमच्यावर अटॅक करण्यासाठी आली होती, पण तुम्हाला माहितीच आहे आमच्या सोबत 2 खंबीर साथीदार आहे, त्यामुळे आम्हाला काहीच टेन्शन नाही. ते लगेच आमच्या जवळ आले आणि भुंकायला लागले, त्यामुळे आम्ही वाचलो. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, ही कारवीची फुले फुललेली आहेत, आणि या फुलांचं वैशिष्ट्य म्हणजे ही 7 वर्षातनं फक्त एकदाच फुलतात. त्यामुळे हे वर्ष म्हणजे सोन्यासारखंच आहे की या वर्षी कारवीची फुलं फुललेली आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी फुलं आहेत. पण या पाठीमागच्या वाटे समोर आलेलो आहे, परंतु इथं समोर आल्यानंतर कन्फ्यूज न होता इथं एक छोटासा वॉटरफॉल लागतो, आणि या वॉटरफॉल जवळून आपल्याला लगेच टर्न घ्यायचं आहे. म्हणजे आपण इकडच्या वाटेने आलेलो आहे आणि लगेच आपल्याला वरती टर्न घ्यायचा आहे. तर इथनं वरती न जाता आपण सरळ समोर जायला पाहिजे. चला तर आपण समोर जाऊया. पार करून आपण खाली आलेलो आहे आणि समोर बघू शकता इथं कोथळेगड दिसेल.
पेठ या गावामध्ये पोहोचलो. इथं आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्या असल्यामुळे आपण थोडं चार्जिंग केली आणि आता आपण समोर गडावर जाणार आहोत. चला तर आपण निघूया. इथे आल्यावरती आपण छोट्या छोट्या मुलांसोबत थोडी गंमत जम्मत सुद्धा केली. ते तुम्ही बघा. लिंबू पाणी बिसलरी आणखी लिंबू पाणी किती आहे? 20 ला. शाळेत नाही जात का तुम्ही? जातो कधी? सोमवारची. फक्त सोमवारी? नाही, हा. सोमवार ते शुक्रवारी. शनिवार रविवार सुट्टी असते? हो. गुड. माझं कोणतं? कसं खेळायचं पण आम्हाला शिकवत नाही. साफसफाई करतो. हा हा शनिवार रविवार इथे दिवाबत्ती करतो. हा हा केर कचरा फार साफ करतो. हा हा आज अडचण असल्यामुळे मी वर गेलो नाही देवाकडे. हा हा. तर म्हणलं रस्ता साफ करून घेतो. तुम्ही खालून तोडत येताय का सगळं? हा. किती सकाळपासून करताय का हेच? हा, सकाळी बसून. हा हा. चांगली गोष्ट आहे बाबा. ते शनिवार रविवार वरच असतो मी. हम्म. साफसफाई आपली करतो मस्त पैकी. आज अडचण. चला येऊ का? हा. मित्रांनो, आपण 20 ते 25 मिनिटं चालत आल्यानंतर आपल्याला गडाचा महादरवाजा लागतो. तुम्ही बघू शकता. पण आता सद्यस्थिती तो पडलेल्या अवस्थेमध्ये आहे. इथनं बघू शकता तुम्ही, समोर हे धबधबे दिसते. तिथनं आपण आलेलो आहे. मित्रांनो, समोर आल्यावरती आपण एका प्लेन जागेवरती पोहोचतो आणि इथे आपल्याला 2 तोफे बघायला मिळतात. बघू शकता. कुठल्या तरी शिवभक्तांनी वरती आणलेल्या. अगोदर या तोफे खाली पडलेल्या होत्या. तर ज्यांनी महान कार्य केलं त्यासाठी एक सॅल्यूट आहेत. या तोफेचं वर्किंग असं की बघू शकता, सर्वात अगोदर इथं दारुगोळा ठासला जायचा आणि दारुगोळा ठासल्यानंतर इथं तोफेची वात राहायची. ही वात इथं लावल्यानंतर या तोफेचा स्फोट होत होता. अशा प्रकारे या तोफेचं वर्किंग आहे. आता या तोफे आपण बघितल्या आणि या बघून लगेच आपण आता प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. मित्रांनो, इथे भैरवनाथ मंदिर आहे. बघू शकता. खूप छान असं हे मंदिर आहे. आणि इथं गुफा गडावर लिखाण करून म्हणजे काही खराब करू नका असं इथं लिहिलेलं आहे. खूप छान अशी ही गुफा आहे. तुम्ही बघू शकता. पूर्णपणे कातळी खडकात कोरलेली अशी ही गुफा आहे.
मित्रांनो, आपण या रस्त्याने वरती आलो आणि वरती आल्यानंतर इकडं ते भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि इथं बघू शकता की या ठिकाणाहून आपल्याला वरती जायचं आहे. पूर्णपणे खडकात कोरलेल्या पायऱ्या आहेत. खूप छान. इकडे वरती आल्यानंतर एक लेणी सुद्धा दिसते आपल्याला. याच्यात पाणी साचलेलं आहे. मित्रांनो, त्या गुफेमधून वरती आल्यानंतर आपण इथे एक सेकंड दरवाजाजवळ पोहोचतो. इथे बघू शकता एक सिंहाचं शिल्प सुद्धा कोरलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे हा भव्य दिव्य दरवाजा तुम्हाला दिसत असेलच. इथनं आपण समोर जाऊया.
मित्रांनो, फायनली आमचा पुलाव रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आम्ही जेवण करणार आहोत आणि जेवण करून लगेच वापस निघणार आहोत. मित्रांनो, आपण आता सगळं आटोपून वापस निघण्यासाठी सुरुवात केलेली आहे. कारण 4-4:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला 8 ते 10 किलोमीटर इतकं चालत जायचं. त्यानंतर आपली गाडी तिथे लावलेली आहे. आपण सकाळी याच मार्गाने आलो, तुम्ही बघू शकता. हा पूर्ण डोंगर उतरून आपण खाली आलेलो आणि खाली आल्यानंतर हा पूर्ण या गडाला राऊंड मारून नंतर इकडनं रस्ता आहे, त्या रस्त्याने आपण वरती आलेलो आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा डोंगर. मित्रांनो, आपण विरहाम या गावाच्या मार्गे आलो होतो. इकडनं खूप मोठा ट्रेक आहे, म्हणजे आपण राजगड तो तोरणा करतो त्यापेक्षा सुद्धा मोठा ट्रेक आहे. त्यामुळे इकडनं येताना कृपया रात्री येऊ नका, दिवसाच्या, आणि तिकडनं लवकरच निघा. कारण यायला 2 ते 3 तास लागतात. जाण्याच्या वेळेस 1 ते 1.5 तासात आपण जातो, पण यायच्या टायमाला खूपच वेळ लागतो. आम्ही 4:30-5 वाजता निघालो होतो. आम्ही 7 वाजेपर्यंत तिथं पोहोचलो आणि इथं इतकं घनदाट जंगल आहे की ते 6 वाजेच्या नंतरच अंधार होऊन जातो पूर्ण, त्यामुळे काहीच दिसत नाही. तर आमचा अशा प्रकारे हा कोथळगडचा ट्रेक कंप्लीट झाला. खूप छान असा किल्ला आहे बघण्यासारखा. तिथं तोफ सुद्धा आहे. एक्सपिरियन्स खूप छान होता. परंतु आम्ही वापस यायच्या वेळेस आम्हाला रस्त्याने काही मधमाशा चावल्यात. तेवढी एक घटना आमच्यासोबत घडली. मित्रांनो, फायनली आपण विरहाम या गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहे. आपण इथूनच सकाळी ट्रेकसाठी सुरुवात केली होती. इथनं समोर आपण गेलो होतो. यामध्ये यशने आम्हाला खूप मदत केली इथं राहण्यासाठी. काल आम्हाला 9-9:30 वाजले होते इथे येण्यासाठी. इथे येऊन त्याने आम्हाला राहण्यासाठी मदत केली, त्यानंतर जेवणासाठी व्यवस्था केली. त्यामुळे त्याचे परत एकदा धन्यवाद. आणि मावशीचे सुद्धा खूप धन्यवाद, कारण त्यांनी पण खूप हेल्प केली आम्हाला. तर अशा प्रकारे आमचा हा ट्रेक कंप्लीट झाला. पुन्हा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.